Okay. So till last lecture, we discussed about a different basic circuit, hydraulic circuit, which is used in practical way. Okay. So here are different type of circuit again. So the circuit shown in the figure is the actuation of double acting cylinder. Okay. Actuation of double acting cylinder using limit switches and solenoid operated 4x2 direction control valve. Okay. So basically, just one. Okay. Okay. So basically, the circuit which is used for the automation purpose, okay, and without any human intervention. ओके, म्हणजे आधीच्या सर्किट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर या सर्किट मध्ये बघा, या सर्किट मध्ये आपण ही जी काही डीसीव्ही ची ऑपरेटिंग पोझिशन जर बघितली होती तर ही काय होती, लिव्हर ऑपरेटेड किंवा प्लंजर ऑपरेटेड किंवा पुश बटन ऑपरेटेड. सो ह्या ज्या काही ह्या मॅन्युअल ऑपरेशनच्या पोझिशन आहे. ओके, बट इफ वी ऍड द इलेक्ट्रॉनिक सिग्नल, ओके, म्हणजे ऍक्च्युएशन जी काही पोझिशन आहे ती मी इलेक्ट्रॉनिक सिग्नल ऍड करून एक सोलेनाइड वॉल जिथे एक बसवलेलं बघा, हे काय 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे, बट ऍक्च्युएटेड बाय युजिंग सोलेनाइड. हे जे काही S1 आणि S2 आहे, इट इज S1 फॉर सोलेनाइड स्विच 1 आणि S2 म्हणजे सोलेनाइड स्विच नंबर 2. ओके, म्हणजे मी इथे मॅन्युअली ऑपरेशन परफॉर्म करत नाही. डायरेक्शन जे असेल ती आधीच्या केस मध्ये जशी प्लंजर ऑपरेटेड किंवा पुश बटन किंवा प्रेस बटन, ते प्रेस केल्यानंतर तुमची डीसीबीची डायरेक्शन चेंज होती किंवा पोझिशन चेंज होत होती. या केसमध्ये नाही. या केसमध्ये सर्व हे इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड आहे. ओके, सो हाऊ इट विल वर्क. सो सर्किट जर बघितलं तर बेसिकली इट इज so basically it consists of first one your reservoir tank, then here is pump. Okay, so ha unidirection pump hai, fixed displacement, then is connected to 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. आता हा काय नॉर्मली कनेक्टेड आहे, म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोकला तुमचा पिस्टनची पोझिशन आहे ऍक्च्युएशनला. ओके, देन here is a motor, then here is a pressure relief valve. ओके, प्रेशर रिलीफ valve प्लेस केलेला आहे. आणि परत इट डिपेंड ऑन यू वेअर यू इन्स्टॉल दी filter, either inline, outline or pressure line. Okay, then your A port, that is pressure port, is connected to cylinder and return port is connected to again tank. Okay, here is limit switch number 1 and limit switch number 2. What is limit switch number 1 or 2? जसे तुमचे घरामध्ये जे स्विच बसवलेले असतात लाईट साठी, सेम स्विच म्हणजे त्या मॅनर मध्ये वर्क होणार आहे. सेम स्विच इथे प्लेस केलेले असतात. ओके, आता हा लिमिट स्विच नंबर 1 जो असेल, ओके, आताच्या कंडिशनला जर बघितलं तर सप्लाय हा P2A कनेक्ट केलेला आहे आणि जे काही हायड्रोलिक कॉइल असेल ते पिस्टन एंडला फ्लो झालेला आहे. म्हणजेच काय होईल, हा जो काही पिस्टन आहे किंवा जे काही ऍक्च्युएटर आहे ते फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. ओके, आता जो पूर्ण फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाल्यानंतर एक केस अशी येईल, हा जो काही रोलर बसवलेला आहे इट विल टच दिस लिव्हर ऑफ लिमिट स्विच नंबर 2. इथे एक लिव्हर आहे, त्याला तो प्रेस होईल. प्रेस झाल्यामुळे इथे एक प्लग असेल, तो प्लग प्रेस होईल. ह्याला टच झाल्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शनला पुश करेल. सो इथे जे काही प्लग असेल तो प्लग कनेक्ट होईल इलेक्ट्रॉनिकली टू दिस लिमिट स्विच नंबर 2. ओके, सो जेव्हा हा लिमिट स्विच नंबर 2 प्रेस होईल त्यावेळेस तो लिमिट स्विच या सोलेनाइड
नंबर 2 ला सिग्नल पास करेल, मग सोलेनॉइड नंबर 2 हा ऍक्च्युएट होईल. तो ऍक्च्युएट झाल्यानंतर इट विल फोर्स दिस डायरेक्शन कंट्रोलर टुवर्ड्स दी लेफ्ट साइड. तो लेफ्ट साइडला फोर्स करेल. मग काय होईल, हा जो काही सप्लाय असेल तो चेंज होईल. तो सप्लाय जो असेल तो पी इथे कनेक्ट होईल, इथून रॉड एंडला जाईल. मग तो परत पिस्टन तुमचा बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. तर पूर्ण रिट्रॅक्शन स्ट्रोक अचीव झाल्यानंतर तो काय करेल, लिमिट स्विच नंबर 1 त्याला तो प्रेस करेल. सो इट विल सेंड द इलेक्ट्रिकल सिग्नल टू सोलेनॉइड नंबर 1. ओके, सोलेनॉइड नंबर 1 ला तो इलेक्ट्रॉनिक सिग्नल हा पास करेल. मग तो काय करेल, परत सोलेनॉइड नंबर 1 विल फोर्स दिस डायरेक्शन कंट्रोलर टुवर्ड्स द राईट साइड. परत तुमचा फॉरवर्ड स्ट्रोक स्टार्ट होईल. म्हणजेच काय होईल, हे जे काही सायकल असेल हे कंटिन्यू चालूच असेल एवढा जो काही स्पॅन लेंथ मध्ये. बॅकवर्डला आला हा सोलेनॉइड, आता सिग्नल चेंज करेल, परत फॉरवर्डला जाईल. पूर्ण फॉरवर्डला आला, परत सोलेनॉइड नंबर 2 त्याचा सिग्नल चेंज करेल, परत रिट्रॅक्शनला जाईल. म्हणजे हा स्ट्रोक तुमचा ऑटोमॅटेड होत असेल विदाउट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन. ओके, सर्व जे काय असेल ते ऑटोमेशन मध्ये असेल. आता मी चेंज काय करतो, फक्त यामध्ये काही केसमध्ये मला ऍप्लिकेशन होईल. काही केसमध्ये जर फॉरवर्डचा आणि रिट्रॅक्शनचा स्पीड तुम्हाला जर व्हॅरी करायचं असेल, आताच केसमध्ये जर बघितलं तर टोटल अमाऊंट ऑफ फ्लुइड हे तुमच्या दोन्ही साईडला पास होतोय, म्हणजे त्यानुसार त्याचा स्पीड डिपेंड असेल. जर मी इथे फ्लो कंट्रोल वॉल जर प्लेस केला, इथे जर फ्लो कंट्रोल वॉल जर प्लेस केला तर त्यानुसार मला तुमचा फॉरवर्डचा किंवा रिट्रॅक्शनचा जो काही स्पीड असेल चेंज करता येईल. म्हणजे याच्यानुसार मी स्पीड पण कंट्रोल करू शकतो. ओके, म्हणजे तुमचं प्रेस मशीन जे असतं, प्रेसिंगचे ऑपरेशन असतात, त्यामध्ये स्लोली स्पीड असतो, आणि जे पंचिंगचे ऑपरेशन असतात ते डायरेक्टली प्रेस जे असेल ती हाय स्पीडने तुमच्या ऑब्जेक्ट वरती स्ट्राईक होते ऑपरेशन साठी. मग त्या केसमध्ये तुम्हाला स्पीड व्हॅरिएशन लागतं. मग तिथे मी एक फ्लो कंट्रोल ऍडिशनल तिथे प्लेस करून देतो. ओके, सो इट इज double acting cylinder actuation by using limit switch and solenoid. Okay, next one similar to that. Okay, 4x2 डायरेक्शन कंट्रोलर मी ऍक्च्युएट करतोय, बट मी टू रॉड डबल ऍक्टिंग सिलेंडर किंवा डबल रॉड डबल ऍक्टिंग सिलेंडर ऍक्च्युएट करतोय दोन्ही साईडने. बट ऍक्च्युएशन जी पोझिशन आहे आधीच्या केसमध्ये जर बघितलं असेल तर इथे मी लिमिट स्विच आणि सोलेनॉइड वर यूज केलेले होते. या केसमध्ये मी काय यूज केलेलं आहे, तुमचे लिमिट वॉल आणि पायलट ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल. ऍक्च्युएशन पोझिशन चेंज झाली. इथे ऍक्च्युएशन पोझिशन सोलेनॉइड होती डीसीबीची, इथे पायलट ऑपरेटेड. पायलट ऑपरेटेड म्हणजे काय, मी एक्सटर्नल हायड्रोलिक प्रेशरचा सप्लाय घेऊन तुमचा मेन डायरेक्शन कंट्रोल वॉल त्याची पोझिशन चेंज करतोय. जसे आधीच्या केसमध्ये मी इलेक्ट्रॉनिक सिग्नल यूज करत होतो, तसं आता मी इथे हायड्रोलिक ऑइलचा प्रेशर यूज करून पोझिशन चेंज करणार आहे. ओके, सर्किट जर बघितलं तर बेसिकली अगेन पॉवर पॅक युनिट जे असेल ते सर्व तुमचं पॉवर पॅक युनिट आहे. पॉवर पॅक युनिट हे सेम असेल. पंप, प्रेशर रिले पॉल, त्यानंतर इथे प्लेस केलं असेल तर फिल्टर, मोटर. देन here is 4x2 direction control operated by pilot line. It is connected to one end of actuator and other end is connected to B port towards the tank again. Okay, and for pilot line here is 3x2 direction control placed to 3x2 push button operated direction control. ओके, इथे जर बघितलं इथे बघा एक परत पॉवर पॅक युनिट बसवलेला आहे हा. ओके, हा 3x2 डायरेक्शन कंट्रोल स्प्रिंग रिटर्न दोन बसवलेले असे आत्ताच्या कंडिशनला. सो नॉर्मली कंडिशन शोन इन फिगर
या केसमध्ये जर बघितलं तर सप्लाय P to A, ओके, हा पास होईल. तुमचा जो काही डबल रॉड डबल ऍक्टिंग ऍक्च्युएटर आहे ते राईट साईडला मूव्ह होईल. इथलं जे काय ऑइल असेल ते टँकला परत फ्लो होईल. आणि जेव्हा तुमचं ऍक्च्युएटर टोटल राईट साईडची पोझिशन ऍक्च्युएट करेल किंवा अचीव्ह करेल, त्यावेळेस तो राईट साईडला गेल्यानंतर जसं लास्ट केसमध्ये लिव्हर जे काही लिमिट स्विच होते, लिमिट स्विच प्रेस करत होता, तसं इथे हा रोलर ऑपरेटेड 3x2 डायरेक्शन कंट्रोल आहे. हा एक रोलर आहे, तो रोलर प्रेस करेल. रोलर प्रेस झाला की हा जो काही पॉवर पॅक युनिट तो आत्ताच्या कंडिशनला क्लोज आहे, तो इथे येईल. म्हणजे हा रोलर खाली प्रेस होईल, तुमचा पॉवर पॅक इथे कनेक्ट होईल. ओके, आणि हा जी काय डॉटेड लाईन आहे ते इथे कनेक्ट होईल. सो इट विल पास द सिग्नल टू दिस पायलट ऍक्च्युएटेड 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. तो काय करेल, हा काय फील केलेला आहे ब्लॅक कलरने, म्हणजेच हा ऑइल ऑपरेटेड आहे. तो जर एमटी असेल तर इट इज न्यूमॅटिक एअर ऑपरेटेड. ओके, मग तो काय करेल, हा इथनं हायड्रोलिक ऑइलचं सप्लाय ऑन करेल. तो या डायरेक्शन कंट्रोलची पोझिशन चेंज करेल सो दॅट युअर पी पोर्ट इज कनेक्टेड टू दिस बी पोर्ट, आणि तुमचा सिलेंडरचा किंवा ऍक्च्युएटरचा रिट्रॅक्शनचा स्ट्रोक स्टार्ट होईल किंवा लेफ्ट साईडचा स्ट्रोक स्टार्ट होईल. आता ज्यावेळेस तो लेफ्ट साईडचा स्ट्रोक स्टार्ट करेल त्यावेळेस हा रिलीज होईल. ओके, इथलं त्याचा स्ट्रोक निघून गेल्यानंतर तो प्लंजर स्प्रिंग रिटर्न आहे, म्हणजे तो रिलीज करून देईल. बट एक केस अशी येईल की राईट साईडचा जो असेल तो राईट साईडचा हा जो काही रोलर असेल तो रोलर हा 3x2 चा रोलर प्रेस करेल आणि इट विल अगेन कनेक्ट दिस पॉवर लाईन टू दिस वन. इट विल अगेन चेंज द सप्लाय ऑफ युअर hydraulic oil. Okay, so that we can continue the फॉरवर्ड किंवा रिट्रॅक्शन किंवा लेफ्ट किंवा राईट जो काही स्ट्रोक असेल तो ऑटोमॅटेड होईल. ओके, तो स्ट्रोक हा ऑटोमॅटेड होईल. आता याचं जर ऍप्लिकेशन जर बघितलं असेल तुम्ही किंवा बघायचं जर ठरलं तर ह्या दोन रॉड वरती जर मी मिलिंगचा टेबल जर इन्स्टॉल केला, इथे मिलिंग मशीनचा टेबल आहे हा सपोज, यावरती तुमचा इथे कटर असेल, आणि जर मी फ्लो कंट्रोल वॉल प्रेस करून इथे इथे फ्लो कंट्रोल वॉल या दोघांचा पण जर मी स्पीड मिनिमम जर केला तर काय होईल, हे सर्व स्ट्रोक जे असतील ऑपरेशन असेल ते ऑटोमॅटेड होईल. इथे तुमचा वर्क पीस प्लेस केलेला असेल मिलिंगसाठी, म्हणजे तुमचा जो काही टेबल आहे थोडक्यात हा टेबल होईल. टेबल कॉन्स्टंट स्पीडने राईट साईडला जाईल. पूर्ण राईट साईडला गेल्यानंतर जेवढी कटिंग होणार असेल तेवढी कटिंग होईल. परत एकदा राईट साईडचा स्ट्रोक कम्प्लीट झाला तर कॉन्स्टंट स्पीडने त्याची लेफ्ट साईडची मुवमेंट स्टार्ट होईल. म्हणजे बरोबर कॉन्स्टंट स्पीडने लेफ्ट राईट या कंडिशन किंवा या सायकल मध्ये तो रोटेट होईल किंवा मूव्ह होईल. ओके, सो दिस इज सर्किट ऑफ pilot operated 4x2 actuation of double rod double acting DC wheel. Okay. आता हे जे काही सर्किट होते हे नॉर्मल कंडिशन मध्ये होते, सिंपल सर्किट होते. आता काही जे सर्किट आहे हे सर्किट तुमचे स्पीड कंट्रोल साठी यूज करतात. ओके, सो असे 3 टाईपचे सर्किट आहे, त्याला बोलतात स्पीड कंट्रोल सर्किट. ओके, सो सेम जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, मी ऍक्च्युएटरचा स्पीड जर चेंज केला बाय युजिंग फ्लो कंट्रोल, so when the actuator speed is varied by placing flow control valve in the pressure line or return line. प्रेशर लाईन किंवा रिटर्न लाईन मध्ये FRL फ्लो कंट्रोल वॉल्व हा प्लेस करतो किंवा FCV प्लेस करतो.
FCV प्लेस करतो. तो प्लेस केल्यानंतर काय होईल, आयदर फॉरवर्डचा किंवा रिफ्लेक्शनचा स्पीड हा मला कंट्रोल करता येईल. मग तो जर केला तर जे सर्किट तयार होतं त्याला बोलता स्पीड कंट्रोल सर्किट. ओके, अशा 3 टाईपचे स्पीड आहे किंवा 3 टाईपचे सर्किट आहे. फर्स्ट वन आहे तुमचं मीटर इन सर्किट. ओके, सो मीटर इन सर्किट. देन आता मीटर इन सर्किट मध्ये मी इनलेटला जाणारा फ्लो कंट्रोल करतो. देन मीटर आउट सर्किट, आउटलेटला जाणारा फ्लो जो असेल तो कंट्रोल करतो. आणि ब्लीड ऑफ सर्किट, ब्लीड ऑफ सर्किट म्हणजे काय, जेवढं काही ऑइल आहे ते ऑइल, एक्सेस ऑइल मी डायरेक्टली बायपास करतो टँकला. ओके, या 3 टाईपचे सर्किट आहे. आपण स्पीड कसं कंट्रोल करू शकतो, सो देर आर 3 टाइप्स ऑफ मेथड टू कंट्रोल द स्पीड ऑफ actuator. So basically first one, as I said, by using flow control valve. Okay, second one using variable displacement pump. आतापर्यंत जे काही सर्किट बघितले ते कोणते होते, तुमचे फिक्स डिस्प्लेसमेंट युनिडायरेक्शन फ्लो पंप होते. ओके, सिम्बॉल बघितलेले आपण, हे युनिडायरेक्शन होते आणि फिक्स डिस्प्लेसमेंट होते. फिक्स अमाऊंट ऑफ ऑइल तुमचा डिस्प्लेस करत होते. जर मी पंप चेंज केला, टेबल डिस्प्लेसमेंट जर पंप यूज केला, तर मला तुमचा किती अमाऊंट ऑफ ऑइल हे सप्लाय करायचं ते व्हेरी करता येईल. त्यानुसार मला ऍक्च्युएटरचा स्पीड पण कंट्रोल करता येईल. ओके, सो नेक्स्ट इज युअर प्लेसिंग ऑफ फ्लो कंट्रोल valve. Okay, so what is the need of your pressure control circuit basically? जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं मिलिंग मशीन साठी, कॉन्स्टंट रेट ऑफ स्पीड तुम्हाला पाहिजे असतो. किंवा तुमच्या शेपर मशीनचं जर एक्झाम्पल बघितलं तर तो वन डायरेक्शन स्पीड हा फास्ट, वन डायरेक्शन स्पीड हा स्लो असा पाहिजे असतो. किंवा क्विक रिटर्न मेकॅनिझम बघा, टॉम मध्ये झालेलं क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय, रिटर्नचा स्ट्रोक हा क्विक असेल, फॉरवर्डचा स्ट्रोक हा स्लो असेल रिलेटिव्हली. अशा टाईप मध्ये मला स्पीड व्हेरिएशन जर करायचं असेल तर तिथे मी स्पीड कंट्रोल सर्किट हे यूज करतो. ओके, सो लेट सी फर्स्ट सर्किट, दॅट इज मीटर इन सर्किट. ओके, मीटर इन सर्किट. So what is meter in circuit? See, when we control the oil flow while entering in the cylinder किंवा ऍक्च्युएटर मध्ये एंटर होताना जर मी ऑइलचा सर्किट किंवा ऑइलचा फ्लो जर कंट्रोल केला तर त्याला बोलतो तुमचा मीटर इन सर्किट. ओके, मीटर इन सर्किट. सो मीटर इन सर्किट कंट्रोल फॉर अपोजिंग द लोड्स ओनली. आता हे काय ते मी तुम्हाला सर्किट मध्ये सांगतो. ओके, but it can't prevent running away the load because return line from the cylinder is free path to the reservoir. मी जे काही फ्लो कंट्रोल कनेक्ट केला असेल तो प्रेशर लाईनला कनेक्ट केला असेल किंवा बिफोर एंटरिंग टू दी ऍक्च्युएटर प्लेस केला असेल, त्यामुळे मला कुठल्या तरी एकाच डायरेक्शनचा स्पीड कंट्रोल करता येतो. त्यात पण मीटर इन सर्किट आहे, म्हणजेच मी तुमचा जो काही फॉरवर्डला जाणारा स्पीड आहे तोच कंट्रोल करतोय. ओके, सर्किट जर बघितलं तर बघा इथे दोन्ही टाईप मध्ये सर्किट दिलेलं आहे, फॉर ऍक्च्युएशन, फॉर रिट्रॅक्ट. ओके, तर इथे काय कंपोनंट जर बघितले, सो फर्स्ट वन as I said, this is power pack, मोटर, पंप, प्रेशर रिलीफ वॉल्व. हा जो काय प्रेशर पंप आहे तो कुठला आहे आता, युनिडायरेक्शन फिक्स डिस्प्लेसमेंट आहे. व्हेरिएबल असता तर इथे एक इन्क्लाइंड एरो असता. ओके, बट हा फिक्स डिस्प्लेसमेंट आहे. अगेन कनेक्टेड टू दी 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व, स्प्रिंग रिटर्न आणि पुश बटन किंवा लिव्हर ऑपरेटेड. हा लिव्हर ऑपरेटेड आहे, तो लिव्हर ऑपरेटेड स्प्रिंग रिटर्न 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. फुल स्टेटमेंट मध्ये स्प्रिंग रिटर्न lever operated 4x2 direction control is connected to the double acting actuator C आणि रिटर्न लाईन कनेक्टेड टू B2T. आता या दोघांमध्ये मी एक फ्लो कंट्रोल वॉल विथ बिल्ट इन चेक वॉल प्लेस केलेला बघा. फ्लो कंट्रोल वॉल विथ बिल्ट इन चेक वॉल. हा इथे फ्लो कंट्रोल वॉल आहे, सिम्बॉल.
फ्लो कंट्रोलचा सिम्बॉल कसा असतो, या टाईप मध्ये, हा त्याला फ्लो कंट्रोल वॉल. हा काय फिक्स टाईप मध्ये. तर जर मी इन्क्लाइंड एरो जर ड्रॉ केला तर तो काय झाला, व्हेरिएबल टाईप. म्हणजे मला एरिया ओपनिंग किंवा क्लोजिंग डिसाइड करता येतो, किती अमाऊंट ऑफ फ्लो पाहिजे तो. म्हणजे हा व्हेरिएबल टाईप झाला. म्हणजे मी व्हेरिएबल टाईप फ्लो कंट्रोल वॉल विथ बिल्ट इन चेक वॉल, इथे चेक वॉल पण प्लेस केलेला आहे. आता चेक वॉलची पोझिशन मात्र नीट लक्षात घ्यायची. हा इथे चेक वॉल कनेक्ट केलेला आहे आणि या टाईप मध्ये येतो. या टाईप मध्ये म्हणजे काय झाला, इथनं जर मी ऑइलचा सप्लाय पास केला, ऑइलचा सप्लाय तुमचा इथनं येतोय, हा इथनं जर ऑइलचा सप्लाय पास केला तर त्याला ऑइलचा फ्लो होण्यासाठी 2 डायरेक्शन आहे. इथपर्यंत आला, इथपर्यंत, इथनं काही ऑइल फ्लो कंट्रोल थ्रू पास होईल, काही ऑइल चेक वॉल थ्रू पास होण्याचा ट्राय करेल. काय करेल, ट्राय करेल. बट इथे जर बघितलं तर हा फ्लो कंट्रोल वॉल आहे तुमचा, हा व्हेरिएबल टाईप आहे. आणि इथे मी त्याला चेक वॉल प्लेस केलेला आहे. ओके, म्हणजे तुमच्या ऑइलचा सप्लाय हा इथे आला, इथं 2 पार्ट मध्ये डिवाइड होईल. तर इथे फ्लो कंट्रोल वॉल आहे, तो व्हेरिएबल टाईप आहे. मला किती अमाऊंट ऑफ ऑइल सिलेंडरला सप्लाय करायचं आहे त्यानुसार मी याचा एरिया ओपन लीड स्क्रूनुसार ओपन करेल, क्लोज करेल, त्यानुसार मी ऑइलचा सप्लाय पुढे पास करेल. ओके, म्हणजे तुमचा ऑइलचा स्पीड हा कंट्रोल झाला कधी, ज्यावेळेस तुमचा ऍक्च्युएटर हे फॉरवर्डला जात असेल तेव्हा. मी आतापर्यंत एकच स्ट्रोक सांगतोय, फक्त फॉरवर्डच्या स्ट्रोक साठी. ओके, म्हणजे फॉरवर्डला जाताना मी जर डिसाईड केलं की जेवढा पंपने प्रेशर बिल्टअप केलेलं आहे आणि ते जर मी लीड स्क्रूनुसार एरिया जर 50% ओपन ठेवला तर या ऍक्च्युएटरचा स्पीड हा 50% कमी होईल मॅक्झिमम पेक्षा. ओके, आता सेम टाईपने ऑइल चेक वॉल थ्रू जाण्याचा ट्राय करेल. चेक वॉल या केसमध्ये हा क्लोज कंडिशन मध्ये बघा, तो काय करेल, हा जो बॉल आहे तो बॉल ह्या ओपनिंगला क्लोज करेल आणि हा जो काही सप्लाय असेल तो जाऊ देणार नाही. म्हणजे या केसमध्ये फक्त तुमचा सप्लाय हा P2A आणि फ्लो कंट्रोल वॉल थ्रू ऍक्च्युएटरला जाईल. त्यानुसार ऍक्च्युएटरचा स्पीड तुम्हाला कंट्रोल करता येईल फ्लो कंट्रोलच्या ओपनिंग आणि क्लोजिंग नुसार स्क्रूच्या. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हा झाला तुमचा फॉरवर्ड स्ट्रोक. ओके, आता रिटर्न स्ट्रोकला ज्यावेळेस तुमचा पी पोर्ट हा बी ला कनेक्ट होईल इथे आणि ए पोर्ट हा टी ला कनेक्ट होईल, म्हणजे तुमचा ऑइलचा सप्लाय हा पी टू बी आणि इकडे जाईल. ओके, म्हणजे तुमचं जे काय हायड्रोलिक ऑइल असेल बॅक साईडचं ते इथनं टँक पर्यंत सप्लाय होईल. आता इथे आल्यानंतर परत त्याला 2 वेळ, एक जाईल फ्लो कंट्रोल थ्रू आणि दुसरा जाईल चेक वॉल कडे. आता फ्लो कंट्रोल वॉलची ओपनिंग किंवा क्लोजिंग मी डिसाईड केलेली, म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार फॉरवर्डला जाताना जसा मी त्याचा स्पीड लिमिट केला 50%च केला, तसा रिटर्नला जाताना पण 50% व्हायला पाहिजे, पण तसा होत नाही. का होत नाही, मी जरी याचा एरिया पूर्ण जरी क्लोज केला म्हणजेच तुमचा सप्लाय हा फ्लो कंट्रोल थ्रू होणार नाही. बट इथे चेक वॉल प्लेस केलेला आहे, म्हणजेच काय होईल, हा चेक वॉल हे जे काही ऑइल येईल ते ऑइल हा बॉल डाऊनवर्ड डायरेक्शनला प्रेस करेल आणि हा सप्लाय इथनं अलाउ करेल. म्हणजेच थोडक्यात ज्यावेळेस तुमचा ऍक्च्युएटर रिटर्न डायरेक्शनला येईल त्यावेळेस मला ऑइलचा स्पीड किंवा ऍक्च्युएटरचा स्पीड हा कंट्रोल करता येणार नाही. मी फ्लो कंट्रोलने जर कंट्रोल करण्याचा ट्राय केला तरी सगळं ऑइल जे असेल ते ऑइल चेक वॉल थ्रू टँकला जाईल आणि जसा अमाऊंटने तुमचा फ्लो कंट्रोल ओपन असेल त्या अमाऊंटने फ्लो कंट्रोल मधून पण जाईल. म्हणजेच मी पूर्ण ऑइल हे कंट्रोल करू शकत नाही रिटर्न डायरेक्शनला. म्हणून हे झालं तुमचं मीटर इन सर्किट, की मी फक्त फॉरवर्डला जाणाऱ्या ऍक्च्युएटरचा सप्लाय हा कंट्रोल करतोय. ओके, मग आयदर पोझिशन नुसार तुमचा फ्लो कंट्रोल आणि बिल्ट इन चेक वॉल हा कुठल्या डायरेक्शनला बसवलेला आहे त्याच्यानुसार तो मॅटर करतो. आता हे पण मीटर इन सर्किटच आहे, फक्त हे रिटर्न लाईनला प्लेस केलेलं आहे. सर्किट सेम आहे. ऑपरेशन जर बघितलं तर ज्यावेळेस तुमचा फॉरवर्ड स्ट्रोक असेल, फॉरवर्ड स्ट्रोक हा मी फास्टर केला, म्हणजे जे काही ऑइल असेल ते ऑइल ह्या फ्लो कंट्रोल वॉलने आणि चेक वॉलने खाली जाईल.
आणि रिटर्न स्ट्रोक जर बघितला तर रिटर्न स्ट्रोक इथे मी चेक वॉल रिस्ट्रिक्ट केला, बट फ्लो कंट्रोल वॉल हा ओपन असेल, त्याच्यानुसार मी रिटर्न स्ट्रोक हा कंट्रोल करतोय. ओके, सो व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ युअर मीटर इन सर्किट. सो मिलिंग मशीन मध्ये वन डायरेक्शन कटिंग ज्यावेळेस मला पाहिजे असते, ओके, मिलिंग मशीन मध्ये, त्या केसमध्ये तुमचा मीटर इन सर्किट यूज होतं, किंवा रेजिस्टिंग लोड. त्या केसमध्ये मला लोड हा होल्ड करून ठेवायचा असतो, रेजिस्ट करायचा असतो लोडला. त्या केसमध्ये पण तुमचा मीटर इन सर्किट यूज होतं. ओके, सो नेक्स्ट वन इज मीटर आउट सर्किट. मीटर आउट सर्किट, तसं तुमचं मीटर इन सर्किट होतं, त्या सेम केस नाही. व्हेन द ऍक्च्युएटर इज किंवा ऍक्च्युएटर स्पीड इज व्हॅरिड बाय प्लेसिंग FCV फ्लो कंट्रोल आफ्टर द ऍक्च्युएटर. ओके, देन इट इज कॉल्ड एज मीटर आउट सर्किट. लास्ट केस मध्ये पण आफ्टर द ऍक्च्युएटर प्लेस केलेलं आहे, म्हणजे हे मीटर आउट सर्किट होत नाही. त्यानुसार तुमच्या FCV आणि चेक वॉलची पोझिशन कशी त्यानुसार ते ठरत असतं. ओके, सो या केसमध्ये बघा इथे काय केलेलं आहे, फक्त तुमच्या चेक वॉलची पोझिशन ही अपोजिट केलेली, त्यानुसार तुमचा स्पीड कंट्रोल होतं दोन्ही साईडचा. इथे जर बघितलं तर सेम पॉवर पॅक युनिट इज प्लेस, देन P कनेक्टेड टू A. परत तुमचं जे काही ऑइल असेल ते ऑइल या केसमध्ये आता फ्लो कंट्रोल वॉल थ्रू पण जाईल आणि चेक वॉल प्लेस करेल, त्याच्या थ्रू पण फॉरवर्डला जाईल. म्हणजेच फॉरवर्डचा जो काही स्पीड आहे तो फास्ट असेल, फॉरवर्डचा स्पीड हा फास्ट असेल. आणि ज्यावेळेस रिटर्न लाईन कनेक्ट होईल त्यावेळेस रिटर्न येताना तो फक्त फ्लो कंट्रोल वॉल थ्रू येईल, चेक वॉल हा क्लोज करेल, चेक वॉल हा क्लोज करेल. म्हणजेच मला रिटर्न तुमच्या फ्लो कंट्रोल नुसार त्याचा स्पीड व्हॅरी करता येईल. सेम केस इथं बघा, इथे मी फॉरवर्डला जाताना फक्त फ्लो कंट्रोल थ्रू ऑइल पास करत होतो, रिटर्नला येताना दोन्ही वॉल थ्रू ऑइल पास करतो. तसं तुमचं मीटर आउट मध्ये फॉरवर्डला जाताना एकाच वॉल थ्रू फ्लो पास करतोय आणि रिटर्न येताना फॉरवर्डला जाताना दोन्ही वॉल थ्रू फ्लो पास करतोय आणि रिटर्नला येताना एकाच वॉल थ्रू फ्लो पास करतोय. म्हणजेच तुमचा रिटर्नचा स्पीड इथे कंट्रोल होतोय. येते लक्षात? सो दिस इज मीटर आउट सर्किट. ओके, मीटर आउट. So there are special characteristics for meter out circuit. So first one is it has a stable and positive speed control. Okay, so movement with the opposite speed control is possible. आपण जसं मीटर इनला पॉझिटिव्ह म्हणजे फॉरवर्डला जाताना स्पीड बघितलं होतं, तसं इथं अपोजिट डायरेक्शन रिट्रॅक्शनचा येणारा स्पीड कंट्रोल हा पॉसिबल होतो. ओके, आता ज्यावेळेस रिटर्न लाईन किंवा रिटर्न स्ट्रोक होतोय, त्या रिटर्न स्ट्रोकला जर बघितलं तुम्ही तर फक्त फ्लो कंट्रोल वॉल थ्रू ऑइल हे टँकला सप्लाय होत आहे. म्हणजेच मी ऑइलची स्पीड हा कंट्रोल करतोय. लास्ट केस मध्ये जर बघितलं तर दोन्ही वेने पिस्टन ऑइल टँकला सप्लाय करतोय, म्हणजे मॅक्झिमम ऑइल किंवा मॅक्झिमम स्पीडने पिस्टन हा रिट्रॅक्शनला येतोय आणि इट विल बी चान्सेस ऑफ डॅमेज ऑफ पिस्टन इन केस ऑफ मीटर इन सर्किट. कारण तुमचा जो काही पिस्टन असेल तो सिलेंडर वरती डायरेक्टली स्ट्राईक होतो. तसं या केसमध्ये मी त्याचा स्पीड हा कमी केलेला आहे, म्हणजे तो डायरेक्टली तुमच्या सिलेंडरच्या वॉलवरती इफेक्ट करत नाही, म्हणजेच तो एक कुशनिंग इफेक्ट त्याला प्रोव्हाइड करतो. ओके, सो इट इज मीटर आउट सर्किट. मॅक्झिमम टाइम हे ड्रिलिंग मशीनच्या ऑपरेशन मध्ये यूज करतो तुमचा. नेक्स्ट इज ब्लीड ऑफ सर्किट.
ब्लीड ऑफ सर्किट, 3 टाईपचे तुमचे स्पीड कंट्रोल सर्किट आहे, मीटर इन, मीटर आउट आणि bleed off circuit. So what is bleed off circuit? So when flow control valve is placed after the pump नंतर to deliver the pump delivery to the reservoir or control the speed. मी काय करतोय, फ्लो कंट्रोल हा पंपच्या नंतर प्लेस करतो, बट ऍक्च्युएटर डिलिव्हरी होण्याच्या आधी ऑइल परत मी टँकला सप्लाय करतोय, बायपास करतोय. ओके, मग त्या टाईपचं सर्किट असेल ते झालं तुमचं ब्लीड ऑफ सर्किट. ओके, बेसिकली दिस इज युअर ब्लीड ऑफ सर्किट. बघा, पंप, त्यानंतर डीसीव्ही, आणि इथे मी फ्लो कंट्रोल वॉलनी जे काही ऑइल असेल ते ऑइल परत टँकला बायपास करतोय. ओके, म्हणजेच मी बायपासला जाणाऱ्या ऑइलचा स्पीड हा कंट्रोल करतोय. बायपासला जाणाऱ्या ऑइलचा स्पीड हा कंट्रोल करतोय, म्हणजेच मी फॉरवर्ड डायरेक्शनला किंवा रिट्रॅक्शनला ह्या दोन्ही टाईपच्या स्पीड मला कंट्रोल करता येईल. तुमचं ऑइल हे फॉरवर्डला जात आहे, म्हणजे सॉरी सिलेंडर हा ऍक्च्युएशन पोझिशनला असेल, एक्सटेन्शन पोझिशनला असेल, त्या केसमध्ये काय होणार आहे, ऑइल हे इथे आल्यानंतर त्याला 2 वे आयदर टँकला सप्लाय होईल किंवा ऍक्च्युएटरकडे जाईल. मी जर पूर्ण टँकचा सप्लाय जर ओपन करून दिला तर ऑइल 2 टाईप मध्ये डिवाइड होईल, 50-50, म्हणजे याचा स्पीड हा 50% ने कमी होईल. एकदा फॉरवर्ड स्पीड पूर्ण झाल्यानंतर जे काही प्रेशर किंवा बॅक प्रेशर क्रिएट झाले असेल ते परत तुमच्या फ्लो कंट्रोल वॉलने टँकला बायपास होईल. आणि ज्यावेळेस रिट्रॅक्शनचा स्ट्रोक असेल त्यावेळेस पण एक्सिस ऑइल आयदर तुमचे डीसीव्ही थ्रू टँकला जाईल किंवा फ्लो कंट्रोल थ्रू टँकला जाईल. म्हणजे या टाईप मध्ये मी दोन्ही टाईपने, फॉरवर्डला किंवा रिट्रॅक्शनला, या दोन्ही केसमध्ये तुमचं जे काही सर्किट असेल किंवा ऍक्च्युएशन असेल ते मी कंट्रोल करतो. ओके, या केसमध्ये तुमचा पंपचा जो काही लॉस असेल तो पंप लॉस हा लिमिटेड असेल. ओके, आणि मी डायरेक्टली तुमचा फ्लो कंट्रोल हा टँकला कनेक्ट केल्यामुळे तुमच्या सर्किटमध्ये फ्लक्च्युएशन हे मॅक्झिमम असतात ऍज कम्पेअर टू मीटर इन अँड मीटर आउट सर्किट. सो इट कॅन जनरेट दी स्पीड फ्लक्च्युएशन. ओके, आता मी काय म्हटलं तुम्हाला, तुमचा फ्लो कंट्रोल वॉल थ्रू डायरेक्टली टँकला ऑइलचा सप्लाय दिलेला असेल, मग ज्यावेळेस तुमचा पिस्टनचा टोटल फॉरवर्ड स्ट्रोक कम्प्लीट होईल, फॉरवर्ड स्ट्रोक झाल्यानंतर सिस्टीम वरती जे काही बॅक प्रेशर क्रिएट होईल त्या बॅक प्रेशरमुळे या फ्लो कंट्रोल वॉल थ्रू ऑइलला टँककडे जाण्यासाठी वे अवेलेबल होईल जेवढे तुम्ही ओपनिंग केलेलं असेल. म्हणजेच त्या केसमध्ये तुमच्या प्रेशर रिलीफ वॉल वरती एक्सेसिव्ह लोड येत नाही, म्हणजे तुमचा प्रेशर रिलीफ वॉलचा यूज असेल तो कमी होऊन जातो या केसमध्ये. ओके, म्हणून या टाईपचे सर्किट जे असेल ते तिथे फक्त वर्क कम्प्लीट करायचं आहे विदाउट एनी अॅक्युरसी. म्हणजे ज्या केसमध्ये अॅक्युरसी इम्पॉर्टंट नसते त्या केसमध्ये तुमचा ब्लीड ऑफ सर्किट हे यूज करता. ब्रोचिंग किंवा शिपिंग ऑपरेशन इनलार्ज करायचं असेल, जे काही ड्रिल होल्ड असेल ब्रोचिंग ऑपरेशन मध्ये, ओके, त्या केसमध्ये तुमचं ब्लीड ऑफ सर्किट हे यूज होते. मॅक्झिमम टाइम तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये आत्ताच्या केसला आता सर्किट आयडेंटिफिकेशनला येऊ शकतं किंवा ऍप्लिकेशन वाईज जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ऍप्लिकेशन ऑफ मीटर इन सर्किट, मीटर आउट सर्किट, ब्लीड ऑफ सर्किट, ओके, किंवा आयडेंटिफाय दी सर्किट, सर्किट दिलं असेल तर कुठल्या टाईपचं आहे, मीटर इन आहे की मीटर आउट आहे. ओके, म्हणजे तुमच्या इन लाईनला जर फ्लो कंट्रोल चेक वॉल प्लेस केला असेल तर ते मीटर इन झालं, मीटर आउट होत नाही असं नाही. तुमच्या फ्लो कंट्रोल आणि चेक वॉलची पोझिशन कशी आहे, ओपनिंग कशी होती, त्यानुसार तुमचा मीटर इन किंवा मीटर आउट हे ठरलेलं असतं. ओके, सो दिस इज कंपॅरिझन ऑफ मीटर इन अँड मीटर आउट सर्किट. जर बघितलं असेल तर फक्त इथे चेक वॉलची पोझिशन बघा, हा इथे ओपन टाईप मध्ये डाऊनवर्डला, म्हणजे वरती ऑइलचा सप्लाय होत नाही, तसा इथे वरती ऑइलचा सप्लाय होतोय. ओके, सो दिस इज कंपॅरिझन ऑफ युअर मीटर इन आणि मीटर आउट सर्किट. ओके, सो कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर मीटर इन सर्किट मध्ये
फ्लो कंट्रोल ऑफ ऑइल एंटरिंग टू दी सिलेंडर. ओके, आणि त्या केसमध्ये लिव्हिंग फ्रॉम दी सिलेंडर मधनं मी ऑइलचा फ्लो हा कंट्रोल करतोय. ओके, सो इन केस ऑफ मीटर इन सर्किट देर इज प्रेशर ड्रॉप at inlet of the actuator. Here इनलेटला काहीच प्रेशर ड्रॉप होत नाही. ओके, आता इथे बघा, जेवढी काही थ्रॉटलिंगमुळे मी काय करतोय, ऑइलचा एरिया कमी करतोय फ्लो कंट्रोल थ्रू. एरिया कमी झाला म्हणजेच तुमच्या सिस्टीम वरती फ्रिक्शन तयार होणार आहे आणि तुमच्या ऑइलचं जे काही टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होणार आहे. मग इथे थ्रॉटलिंगमुळे, एफसी म्हणजे काय, थ्रॉटल वॉल्व सिलेक्ट, या थ्रॉटलिंगमुळे जे काही ऑइलचं टेम्परेचर इन्क्रीज होतंय ते मी ऍक्च्युएटर मध्ये सप्लाय करतोय किंवा सप्लाय होणार आहे. या केसमध्ये थ्रॉटलिंग झाल्यानंतर ते टँक मध्ये सप्लाय होईल. टँक मध्ये सप्लाय झाल्यानंतर टँकच्या एरियानुसार ते परत नॉर्मल टेम्परेचरला येईल. म्हणजे तुमच्या मीटरिंग सर्किट मध्ये जे काही सिलेंडरला किंवा ऍक्च्युएटरला जे काही प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे हिटिंगमुळे ते तुमच्या मीटर हाऊस सर्किट मध्ये होत नाही, कारण हाय टेम्परेचर ऑइल हे डायरेक्टली मी टँकला सप्लाय करतोय. ओके, ऍप्लिकेशन वाईज जर बघितलं तुमचं मीटरिंग सर्किट जर तुम्हाला सांगितलं मिलिंग मशीन मध्ये यूज करतील आणि मीटर हाऊस सर्किट हे मॅक्झिमम टाइम ड्रिलिंग मशीन किंवा ब्रोचिंग ऑपरेशन, बोरिंग ऑपरेशन या केसमध्ये यूज करता. ओके, दिस इज ॲज आय सेड बायपास किंवा ब्लीड ऑफ सर्किट. ओके, मीटिंग एंड झाल्यानंतर परत रिजॉईन करा.